श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाभारत या आर्ष महाकाव्याविषयी आणि त्याविषयी माहिती देण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रणव गोखले. प्रणव गोखले हे संस्कृतचे तज्ज्ञ आहेत. शिवाय पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळामध्ये ते सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत आहेत. ते एक उत्तम कीर्तनकारसुद्धा आहेत. नमस्कार प्रणव गोखले. नमस्कार. असं म्हणतात की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. महर्षी व्यासांनी हे सगळं जगच उच्छिष्ट म्हणजे सगळं काही व्यापून टाकलंय, सगळ्याला स्पर्श केलाय. इतकी ही महाभारत कथा विलक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या महाभारत ग्रंथाविषयी, त्यातल्या कथावस्तूविषयी आणि एकंदर महाभारताचा भारतीय संस्कृतीवर पडलेला प्रभाव याविषयी आजच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचे. तर मला मुळात पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की महाभारताचा काळ आपण मागच्या वेळेला बघितला की तो अगोदर सुरू झाला आणि रामायणानंतर संपला असं आपल्याला म्हणता येईल. हो. तर इसवी सन पूर्व 4थं शतक ते इसवी सनोत्तर 4थं शतक हा महाभारताचा रचना कालावधी मानला गेलाय. या महाभारताच्या कथावस्तूविषयी काय सांगता येईल? सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं झालं तर तुम्ही जो महत्त्वपूर्ण उल्लेख केलात व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, याची ग्वाही आपल्याला महाभारतामध्येच दिसेल. यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित, अशी महाभारतातलीच खुद्द उक्ती आहे. महाभारतामध्ये जे आहे तेच सगळ्या जगामध्ये आहे आणि जे इथे नाही ते जगात कुठेही आढळणार नाही. कदाचित कोणालाही आत्मप्रौढी वाटू शकेल की त्या कवीला असं वाटलं की मी सगळं जिंकलं, सगळं मी मांडलं. मात्र याच्यामध्ये कुठलीही वल्गना किंवा आत्मप्रौढी नसून तो यथार्थ आत्मविश्वास आहे. व्यासांची लेखणी, त्या लेखणीची धाव जर आपण पाहिली तर खरंच एकही विषय त्या लेखणीतून सुटलेला नाही. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे. आता येऊया महाभारताकडे. महाभारत ही व्यासांच्या सर्वोत्कृष्ट कृतींपैकी एक मानली गेलेली आहे. ज्या व्यासांनी अनंत अशा वेदराशीचं विभाजन केलं 4 वेद विभागांमध्ये, त्या वैदिक साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये सांगितलेल्या धर्माचं प्रारूप, थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ॲप्लाइड रिलिजन, उपायोजित धर्माचं प्रारूप कसं असावं, कसं वागावं, हे स्पष्ट करण्यासाठी महाभारत या महाकाव्याची रचना झाली. खरं तर आपण त्याला महाकाव्य असं म्हणतोय. पाश्चात्यांच्या दृष्टीने काव्य, इतिहास आणि धर्मतत्वज्ञान हे 3 वेगळे प्रांत आहेत. काव्य जेव्हा इतिहासात डोकावतं तेव्हा इतिहासाचं मूल्य कमी झालं की काय अशी धारणा होते. हीच गोष्ट जेव्हा शास्त्र ग्रंथ, दर्शनं याविषयी लावले जातात तेव्हा काव्य जर त्या शास्त्र दर्शनामध्ये डोकावलं तर त्याचं मूल्य कुठेतरी कमी झालं की काय असं वाटायला लागतं. मात्र महाभारत हा या विचाराला, ह्या एका कल्पनेला छेद देणारा ग्रंथ आहे. याचं काव्य मूल्यही तितकंच आहे, ऐतिहासिक मूल्यही तितकंच आहे आणि या दोन्हींच्या बरोबरीने दार्शनिक किंवा प्राचीन भारतीय शास्त्रांच्या प्रांतामध्येही असणारं ह्याचं प्रामाण्य हे अबाधित आहे. हे महाभारताचं वैशिष्ट्य आहे. महाभारत कथा ही केवळ एका वंशामध्ये झालेला राज्याधिकारावरूनचा वाद इतक्यापुरती मर्यादित राहत नाही. केवळ धार्तराष्ट्र आणि पांडव, मी हा धार्तराष्ट्र हा शब्द सहेतुक वापरला, कौरव पांडव असं म्हणतो, पण कुरुवंशातलाच हा अंतरिम संघर्ष आहे. पांडवही खरं तर कुरुचेच वंशज आहेत, त्यामुळे तेही कौरवच आहेत. त्यामुळे धार्तराष्ट्र आणि पांडव, सातवळेकरांनी या संघर्षाचं वर्णन करताना एक खूप मार्मिक शब्द वापरलाय. या महाभारतात 2 तट आहेत. एक धृतराष्ट्राचा तट आहे आणि एक ऋतराष्ट्राचा तट आहे. धृतराष्ट्र म्हणजे ज्यांनी राज्य, राष्ट्र धारण केलेलं आहे, ज्यांच्याकडे अधिकार आहेत, आणि दुसरे ऋतराष्ट्र म्हणजे ज्यांचे राज्याधिकार, ज्यांचं शासन हिरावून घेतलं गेलेलं आहे. त्यामुळे एक शासक आणि दुसरे जे कधी काळी शासनकर्ते होते, मात्र काही कारणामुळे
कदाचित अन्यायामुळे त्यांचे राज्याधिकार हिरावून घेतले गेले. त्यामुळे एक राज्याधिकार धारण करणाऱ्या आणि एक राज्याधिकार गमावलेल्या अशा दोन समाजांचा किंवा दोन विचारधारांचा हा संघर्ष आहे, तो महाभारत आहे. मात्र वैशिष्ट्य असं यांच्या संघर्षात, यांच्या युद्धात ही कथा अडकून राहत नाही. उपनिषदामध्ये ओत आणि प्रोत असे दोन शब्द वापरलेले आहेत. ओतप्रोत मराठीत हो म्हणताना हो आपण काठोकाठ भरणं म्हणजे ओतप्रोत भरणं असं म्हणतो. मात्र वस्त्राची जी उभी आणि आडवी अशी वीण आहे, बर त्या उभ्या आडव्या विणीला हा म्हणजे थोडक्यात भूगोलाच्या परिभाषेमध्ये अक्षांश आणि हा रेखांश हा हा कव्हर करणं. मानवी जीवनातल्या प्रत्येक पैलूचा अक्षांश रेखांश, एक एक अक्षांश रेखांश या महाभारताने आपल्या व्याप्तीमध्ये सामावून घेतलेला आहे. अरे वा, खूप छान सांगितलं तुम्ही हे, की काही म्हणजे कुठलाच भाग असा राहत नाही की जो अस्पृष्ट आहे महाभारताच्या दृष्टीने. सुंदर. दुसरा मुद्दा या संघर्ष कथेच्या अनुषंगाने येतो, तो दार्शनिक आणि तत्वज्ञानातली अत्युच्च अशी तत्व. हं, आपल्याला एक ग्रंथ सुपरिचित आहे, श्रीमद भगवद्गीता. हो श्रीमद भगवद्गीता हा महाभारताचा भाग आहे. मात्र याही पलीकडे जाऊन गीता एवढीच महाभारताची ओळख नाही, भगवद्गीतेसारख्या अनेक गीता महाभारतात आलेल्या आहेत. भगवद्गीतेची पुरवणी म्हणता येईल अशी एक उत्तर गीता आहे. तसंच मंकी गीता, शंपाक गीता, साध्य गीता, आजगर गीता, अशा अनेक गीता, ज्या गीतामधून त्यावेळच्या समाजामध्ये प्रचलित असणाऱ्या दार्शनिक विचारधारांचा परिचय आपल्याला करून घेता येतो. तर त्याचा एक फार महत्त्वाचा तपशील आपल्याला या गीता महाभारतातल्या ज्या आहेत त्यामधून मिळतो. त्याबरोबरीने अनुशासन आणि शांती ही जी दोन पर्व महाभारतामध्ये आहेत, ह्या पर्वामध्ये येणारा राजधर्म असेल. हो भीष्म शरशय्येवर पडलेले असताना त्या अतिशय क्लांत अशा अवस्थेमध्येही युधिष्ठिराला राजाने कसं वागावं, राजनीती कशी असावी, परराष्ट्राशी धोरणं कशी ठेवावीत, अंतरिम धोरणं कशी ठेवावीत, परचक्र आल्यावर कोणत्या त्यासाठी सावधगिरीची धोरणं बाळगावीत, या सगळ्याचं वर्णन तिथे युधिष्ठिरासाठी केलं. मात्र ही कथा केवळ युधिष्ठिरासाठी मर्यादित राहिली नाही, तर येणाऱ्या पुढच्या पूर्ण भारतीय समाजासाठी राजनीती कशी असावी ह्याचा आदर्श वस्तुपाठ महाभारतातल्या या भागांनी घालून दिला. विदुर नीती हा एक असाच भाग आहे की राजाने कसं वागावं हा उपदेश त्याचा एक एकनिष्ठ असणारा मंत्री त्याला करतोय. धृतराष्ट्राला विदुरानी केलेला उपदेश. ह्याच महाभारतामध्ये कूटनीती कशी असावी, राजनीती हे एक उदात्त असं नीतीतलं धोरण आहे. त्याच राजनीतीमध्ये जेव्हा कूट, कापट्य, धूर्तपणा मिसळायला लागतो, तेव्हा कसं धोरण राज्यतंत्र बदलून बिघडून जातं, ह्याचं उदाहरण आपल्याला कुणिक नीतीमध्ये आढळतं. कणिक किंवा कुणिक नावाचा एक मंत्री आहे आणि त्या कणिकाने किंवा कुणिकाने धृतराष्ट्राला या पांडवांचा काटा कसा काढावा ह्यावर उपदेश केलेला आहे. तर पाश्चात्य जगतामध्ये मॉकिऑव्हेली ही जी व्यक्तिरेखा राजतंत्र, राजनीती, कपटनीती यासाठी मानली जाते, त्याची पार्श्वभूमी भारतीय मूलरूप असं म्हणता येईल अशी ही कणिक नीती आहे. छान. तर असे अनेक आयाम या महाभारताने स्पर्शिलेले आहेत. जसं आपण रामायण कथेच्या बाबतीत म्हणलं तसं महाभारताचंही मूळ कथानक सगळ्यांना परिचित असतं. त्याच्यामध्ये जी अनेक उपाख्यानं जोडलेली आहेत त्याच्याविषयी थोडंसं सांगा. महाभारताचा आवाका जर पाहिला, व्याप्ती जर पाहिली, तर मूळ कथानकापेक्षा उपाख्यानांचा भाग हा फार मोठा आहे. महाभारताचा आकार जर पाहिला तर शतसाहस्री संहिता, 1,00,000 श्लोक महाभारतात आहेत. या 1,00,000 श्लोकांपैकी आपल्याला असं वाटेल की धृतराष्ट्राची मुलं आणि पंडूची मुलं यांच्या संघर्षावर बहुतांश असावीत. मात्र जर स्टॅटिस्टिक्सचा विचार केला, गुणोत्तर पाहिलं, तर केवळ 50% भाग, ह्या 50पेक्षाही काही अंशी कमी होऊ शकेल इतकाच भाग ह्या संघर्ष कथेचा आहे. बाकी सगळी जी आहेत
ती विविध पौराणिक प्रसंगातून किंवा त्यावेळच्या पुराण संहिता ज्या प्रचलित होत्या त्यातून आलेली ही विविध राजांची ऋषींची कथानकं ही महाभारतातली उपाख्यानं ठरली. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठं भृगुवंशाचं चरित्र, ज्याला आधुनिक विद्वानांनी भार्गवांची प्रक्षिप्त म्हणूनच बर. संबोधलेलं आहे, हां, हां. की भार्गव गोत्रातल्या अनेक ऋषींनी नंतर महाभारतामध्ये भर घातली असावी की काय अशी शंका येण्या इतकं भृगुवंशाचं चरित्र. मग महर्षी भृगू असतील, हां. च्यवन, रुचिक, जमदग्नी, परशुराम यांची चरित्र महाभारतात येतात. तसंच सूर्यवंश आणि चांद्रवंश या राजवंशांची चरित्र त्यात येतात. मग नल दमयंती असेल, सत्यवान सावित्री असेल, ज्या कथांनी आज भारतीय जनमानसाचा श्रद्धेचा कोपरा आजही व्यापून ठेवलेला आहे, त्या सगळ्या कथा आपल्याला महाभारतामध्ये आढळतात. इतकंच काय तर रामकथा देखील वनपर्वामध्ये युधिष्ठिरांना मार्कंडेयाने सांगितलेली आढळते. खरंच यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित हा भाग पुराणकथा, इतिहासकथा, लोककथा याही दृष्टीन महाभारतात आलेला आपल्याला आढळतो. मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात रामायणाची चिकित्सित आवृत्ती, तशी महाभारताची चिकित्सित आवृत्ती हे खूप मोठं आणि अत्यंत महत्वाकांक्षी असं काम आपल्या पुण्याच्या भांडारकर संस्थेने केलं. हो, पुण्याने काय दिलं तर महाभारताची चिकित्सित आवृत्ती दिली असं आज आपण सगळे पुणेकर मोठ्या अगदी सन्मानाने सांगू. अभिमानानं म्हणू शकतो. ही महाभारत कथा जेव्हा आपण बघतो तेव्हा एक असं जाणवतं की रामायण कथेत आदर्शवाद होता तितकाच वास्तववाद महाभारतात दिसतो. ही माणसं जिवंत आणि खरी वाटतात. आदर्शवादापेक्षा सुद्धा वास्तवाला धरून असणारी त्यांच्यामध्ये काही तमगुण आहेत, काही नकारात्मक बाजूही आहेत आणि त्याचबरोबर कसं वागू नये हे सांगणारे जसे गुण आहेत तसाच आदर्शही तिकडे दाखवलेला आहे. त्यामुळे हे जास्त जिवंत वाटतं. काय म्हणता येईल ह्याच्याविषयी तुम्हाला? अगदी रास्त वाटतंय तुम्हाला. रामायण कथा ही इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ब्लॅक अँड व्हाईट स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये सत्पक्ष आणि असत पक्ष हे अगदी स्पष्ट आहेत. सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहेत. राम परिवार हा सत्पक्ष आहे आणि रावणाचा परिवार हा असत पक्ष आहे. रामासारखं वागायचंय, रावणासारखं वागायचं नाहीये, हा स्पष्ट संदेश रामकथेमध्ये आलाय. मात्र हा रामायणाचा जसा भाग आहे तसा महाभारताच्या बाबतीत जर पाहायचा झाला तर सगळी महाभारताची कथा पुन्हा इंग्लिशचाच आधार घेतो. ग्रे शेड मध्ये रंगवली, ज्याच्यामध्ये ना कृष्ण आहे, ना श्वेत आहे, ना शुक्ल आहे, ना श्याम आहे. यामध्ये आहे ते शबल आहे. शबल म्हणजे ग्रे थोडं, ज्याच्यात पांढरं आणि काळं इतकं बेमालूमपणे मिसळून गेलंय. नुसते काळे पांढरे नाहीत तर सगळे रंग इतके एकत्रित झालेत. म्हणजे मोराच्या पिसाऱ्यावरचे जसे रंग असावे तसे सगळे रंग. माणसाचा प्रत्येक स्वभाव म्हणजे माणसाचं व्यक्तित्व कपट, धूर्तावा, वाईटपणा याच्या गर्तात कोसळल्यावर किती अवनती, अधोगती होऊ शकते हेही महाभारतानं दाखवलं. आणि एखादी व्यक्ती त्यागी किती असावी, परमत सहिष्णू किती असावी ह्याचाही अतिरेक युधिष्ठिराच्या व्यक्तित्वाच्या माध्यमातून महाभारतकारांनी रंगवला. यामुळे पांडव पक्ष हा पूर्ण सत्पक्ष होता असं जरी आपलं आज सर्वसामान्य मत असलं तरी अनेक असे प्रसंग महाभारतात आपल्याला दाखवता येतील, अनेक अशा घटना दाखवता येतील की ज्यामध्ये पांडवांनीही कुठेतरी असत्याचा, अधर्माचा आश्रय घेतला, कोणाच्या तरी सांगण्यावरून सल्ल्याने घेतला, प्रसंगवशात घेतला. हो, खरंय. हे फार महत्वाचं आहे. आणि हीच गोष्ट कौरव पक्षाच्या बाबतीत जर लावली तर कौरव पक्ष हा केवळ वाईट, धार्तराष्ट्रांचा पक्ष हा केवळ वाईट होता असं नव्हे, तर त्यामध्ये कर्ण, भीष्म, द्रोण यांच्यासारख्या अत्युन्नत व्यक्तित्वाची शिखरं ज्यांना म्हणता येतील अशा गाठलेल्या व्यक्ती होत्या. त्यामुळे कौरव पक्ष हा केवळ वाईटाचा, असत पक्ष असं राहत नाही. त्यामुळे ही पूर्ण कथा ही ग्रे स्केलमध्ये, शबल रंगामध्ये रंगवलेली आहे असं स्पष्ट होतं. आणि म्हणूनच ती
भावते, मनाला पटते आणि त्यातून पुढे अनेक साहित्यकारांना प्रेरणाही देते. पुढची जी निर्मिती आहे ही महाभारतावर आधारित अशी आपल्याला दिसते. अगदी. केवळ संस्कृतमध्येच नव्हे तर सर्व भाषांमध्ये आणि जगभरातल्याही अनेक प्रकारच्या साहित्यावर महाभारताचा प्रभाव दिसतो. त्याविषयी सांगा ना. युद्धस्य कथा रम्या. हं, प्रत्येकाला म्हणजे कितीही शांतताप्रिय जरी व्यक्ती असेल ना तरी त्याला संघर्ष, युद्ध याचा प्रसंग, याचं वर्णन ऐकावंसं कधी ना कधीतरी नक्कीच वाटतं. आपणही या फेजमधून कधीतरी गेलेलो असतो. त्यामुळे भारताच्याच नव्हे जगाच्या इतिहासामध्ये एका फार मोठ्या झालेल्या रणसंग्रामाचा इतिहास हं. इतक्या सरस पद्धतीत सांगितलं जाणं हे महाभारताच्याच बाबतीत शक्य झालं. रामकथेमध्ये रामरावणाचं युद्ध आहे, मात्र जो पूर्ण केंद्र भाग आहे रामायणाचा तो रामरावणाचं युद्ध नाही आहे, तर तो रामाचा आदर्श आचरणाचा भाग आहे. त्यामुळे रामायणामधलं नेमकं सांगायचं तात्पर्य काय, तर युद्ध नाही आहे, तर त्यामध्ये रामाचा आचार, रामाचा विचार हे तात्पर्य आहे. हं. मात्र महाभारत हे महाकाव्य असं ठरलं की ते युद्ध केवळ एका कुरुक्षेत्राच्या रणसंग्रामावर नव्हे तर प्रत्येकाच्या मनोभूमीवर लढलं हं, गेलं. हं. आणि हे मनोभूमीवर चालणारं युद्ध प्रत्येकाला आपलंसं वाटतं. मराठीमध्ये अनेक अशी सुंदर पुस्तकं आजही रचली गेली आहेत. एक काही उदाहरण, आपण सारे अर्जुन हे हां. पुस्तक आपण ऐकलं असेल. प्रत्येकाला तो अर्जुन कुठेतरी स्वतःशी जोडता येतोय. हे महाभारताचं वैशिष्ट्य आहे. ही युद्धकथा केवळ एका भौतिक जगामध्ये एका भूमिभागासाठी लढली गेलेली युद्धकथा नसून हं. मानवी स्वभावामधली जी वैगुण्य आहेत आणि चांगले गुण आहेत छान. त्याच्यामधली ही संघर्ष कथा आहे. मग त्याची जी स्थित्यंतर म्हणा किंवा प्रतिबिंब म्हणा ही जनसमाजामध्ये, जनसाहित्यामध्ये उमटणं हे अगदी स्वाभाविक होतं. तसंच आता महाभारताची जशी रामायणाची अनेक प्रांतिक भाषामध्ये अवतरणं झाली, तशी भारताच्या आणि भारताबाहेरच्याही अनेक भाषांमध्ये हे अनुवाद आणि भावानुवाद होत गेले. महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर मध्ययुगीन कालखंडामध्ये एकनाथ महाराजांचे नातू मुक्तेश्वर, बर. या मुक्तेश्वरांनी महाभारत हं. प्राकृत भाषेमध्ये आणलं. त्यानंतरच्या काळामध्ये मोरोपंतांनी हे महाभारत आर्याभारताच्या, आर्यावृत्ताच्या माध्यमातून सांगितलं. ही परंपरा केवळ मौखिक राहिली नाही, तर अनेक कीर्तनकार, आख्यानकार, हं. अगदी सामान्यामध्ये फिरणारे तंतकवी, या तंतकवींनी आपापल्या परीने हे रामायण गायलं, महाभारतही गायलं. ह्या सगळ्या कथांचा हा विस्तार म्हणजे जनश्रुती, जनधारणा याच्यामध्ये अवतरलेलं हे मूळ महाभारताचं प्रतिबिंब असं म्हणता येईल. छान. आता महाभारताचा विचार केला तर अत्यंत विलक्षण प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकृष्णाचं. त्याच्याविषयी मात्र बोलायलाच हवं, त्याशिवाय महाभारताचा विषय पूर्ण होऊच शकणार नाही. अनेक प्रकारचे व्यक्तिमत्व एक व्यक्ती जेव्हा धारण करतो तेव्हा तो कृष्ण होतो. जो देव असूनही आपल्या मानव्याला विसरला नाही आणि मानवी जन्मामध्ये असूनही ज्याने आपलं देवत्व सोडलं नाही, अशी एक विलक्षण व्यक्तिरेखा म्हणजे कृष्ण आहे. आपण जेव्हा रामचरित्राचा विचार करतो वारंवार रामायण आणि राम, कारण ह्या दोन्ही रामायण आणि महाभारत कथा इतक्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत, कुठेही एकाला वगळता येत नाही. हो. रामाचा जर विचार केला तर त्या रामाच्या ठाई जरी आपण त्याला विष्णूंचा अवतार मानत असलो तरी मानव्य इतकं मुरलेलं आहे. रामायणातलाच एक प्रसंग असा आहे की साक्षात ब्रह्मदेव रामाला येऊन सांगतायत, अरे तू विष्णू आहेस, विष्णूंचा अवतार आहेस. आणि तेव्हा राम म्हणतायत, आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. तुम्ही काय सांगताय, कोण विष्णू, कोण अवतार? मी तर बाबा राजा दशरथाचा मुलगा, रघुकुळातला राम आहे. स्वतःचं देवत्व एखादा देव किती बाजूला ठेवू शकतो आणि मानव भावभावनामध्ये किती स्वतःला गुंतवून घेऊ शकतो,
हे रामचरित्रातून आपल्याला दिसतं. हम्म. मात्र मानवी भूमिकेमध्ये वावरत असताना अलौकिकत्व काय असतं? प्रत्येक ठिकाणी रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हे सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे कृष्ण आहे. प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक भावभावनाचा, प्रत्येक रंगाचा रसास्वाद कृष्णाने आपल्या चरित्रात घेतला. कोणतीही गोष्ट जी भले नीतिशास्त्राला मान्य नसेल, मर्यादेचं उल्लंघन करणारी मानली जाणारी असेल, मात्र ती कृष्ण चरित्रामध्ये एक भूषण म्हणून आजही गायली जाते. चोर असेल किंवा जार असेल, कृष्णाच्या ठाई जेव्हा ही विशेषणं लावली जातात तेव्हा आजही कोणाच्या मनात विपरीत भाव येत नाही. हे कृष्ण चरित्राचं विलक्षण स्वरूप आहे. आणि हे सगळं करत असताना या सगळ्यापेक्षा मी कोणीतरी वेगळा आहे. कृष्ण महाभारताच्या पूर्ण पटलावर वावरत असताना 4 वेगवेगळ्या स्तरांवर वावरतोय. एक स्तर हा देवकी वसुदेवाचा मुलगा मानवी यदुवंशी कृष्ण आहे. दुसरा स्तर हा एका अत्युन्नत दार्शनिकाचा, एका द्रष्ट्याचा स्तर आहे. कृष्ण हा एका दार्शनिकाच्या, तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये वावरतो. तिथे तो जिथे आवश्यकता असेल तिथे तो ते तत्वज्ञान प्रकट करतो. युधिष्ठिराला सांगितलेली कामगीता असेल किंवा अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता नंतरची अनुगीता असेल, तिथे तत्वज्ञान, दर्शन किती अत्युच्च भरारी घेऊ शकतं हे आपल्याला कृष्णाच्या उपदेशातून दिसतं. तिसरा स्तर हा अतिशय मुरब्बी राजकारण्याचा आहे, की राजकारण कसं करावं, किती खाली उतरूनही ते करता येईल आणि स्वतःची नीतिमत्ता न सोडता त्यातला चांगुलपणा कसा जपता येईल. वेळ प्रसंगी अधर्माचा आश्रय घेऊन धर्माचं रक्षण करायला लागलं तरी चालेल, तो अधर्मही धर्म होईल, ते असत्यही सत्य होईल, हे सांगणारा मुरब्बी राजनीतिज्ञ कृष्ण हा तिसरा स्तर. आणि चौथा स्तर, या सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, अधर्माला चढते दिवस येतील, तेव्हा तेव्हा सत्य धर्माच्या स्थापनेसाठी मी अवतार घेईन, असं सांगणारा परमात्म्याचा अवतार या भूमिकेतला कृष्ण. अशा 4 वेगवेगळ्या स्तरांवर हा कृष्ण महाभारताच्या पूर्ण पटलावर वावरतो. विलक्षण सांगितलं तुम्ही. आत्ता ती सगळी रूपं कृष्णाची डोळ्यासमोर फेर धरून नाचायला लागली. अक्षरशः त्या काळात मी भारावून गेले, त्या काळात रममाण झाले. आणि मला खात्री आहे श्रोत्यांचीही यापेक्षा वेगळी अवस्था नसेल. आता याच्या पुढे एकच प्रश्न विचारते महाभारताच्या संदर्भात, की आपण त्याला इतिहास म्हणतो, हे घडून गेलंय, हे सगळं आपण मानतो, मोठं युद्ध होऊन गेलंय भारतभूमीवर, त्याचे काही पुरावे सापडतात का? आपण इतिहासाची प्रमाण साधनं जी मानतो, मग काही साधनं ही वाङ्मयीन असतात. महाभारत हे त्याचं वाङ्मयीन साधन आहे. मानो या ना मानो अशी गत आहे. ज्यांना मानायचंय हा इतिहास आहे त्यांनी जरूर मानावं. ज्यांना म्हणायचंय की ही एक रूपकात्मक कथा आहे, अनेक भारतीय आणि पाश्चात्य विचारवंतांनी हे रूपक असावं असं प्रतिपादन केलेलं आहे. ज्याची जी धारणा असो ती त्याच्याबरोबर त्याच्या दृष्टीने योग्य आहे. मात्र जर आपण भौतिक, ज्याला वास्तुरचनात्मक अशी प्रमाण म्हणू शकतो, त्यांचा जर विचार केला तर आज जसजसं पुरातत्वशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये उत्खननं होत आहेत, एक्स्कव्हेशन्स होत आहेत, त्यातून आता ही तथ्य हळूहळू जनसमाजाच्या समोर यायला लागलेली आहेत. सर्वोत्तम उदाहरण म्हणजे द्वारकेचं उत्खनन. आज जिथे आपण द्वारका बेट म्हणून एक सप्तपुरींपैकी एक तीर्थक्षेत्र मानून जातो, मात्र जेव्हा त्या समुद्राच्या खाली, समुद्र तळाशी उत्खनन केलं गेलं तेव्हा तिथेही पुन्हा एक पुण्याचा अनुबंध आहे. पुण्याचं जे दक्षिणा महाविद्यालय, डेक्कन कॉलेज, त्यांच्या पुरातत्व विभागातर्फे डॉक्टर राव यांनी त्यावेळी द्वारकेचं उत्खनन केलं होतं. तर ती द्वारकेची पूर्ण नगर रचना, त्याचे विविध स्तर हे या उत्खननामधून
लोकांसमोर मांडले गेले. तर अशी आता हळूहळू ज्याला भौतिक जगामधली वास्तुरचनात्मक साधनं म्हणता येतील तर तीही उपलब्ध होत आहेत. सिनवली असेल तिथे झालेली उत्खननं असतील, त्याच्यामध्ये सापडलेले रथ असतील, तिथे सापडलेली आयुध, सोन्याचे अलंकार असतील, त्यावरून आपल्याला कुठेतरी असं म्हणावंसं वाटतं, आपल्याला म्हणणं भाग आहे की भारतातली ही प्राचीन संस्कृती किती विकासाच्या प्रगतीच्या शिखरावर पोचलेली होती. सर, हा विषय कधीच संपू नये असं वाटतं, पण आपल्याला काळाची मर्यादा आहे. त्यामुळे आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या भागामध्ये आपण पुराण ग्रंथांविषयी जाणून घेऊया. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि ही माहिती सांगितली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आभार. नमस्कार. आपलेही धन्यवाद.